दसरा मेळाव्यात राज उद्धव युतीची घोषणा होण्याची शक्यता. दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं. राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचं विधान. मुंबईकरांचा विश्वास महायुतीवर. राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेवर मंत्री गिरीश महाजनांचं विधान. एसटी महामंडळाकडून दिवाळीत 10% हंगामी भाडेवाढ. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू असणार. वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बस वगळता इतरांसाठी निर्णय लागू. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ. सोनं जीएसटी सह प्रतितोळा 1,20,500 रुपये तर चांदीनेही 1.5 लाखांचा टप्पा पार केला. नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीची रिक्षाचालकाला धडक. रिक्षाचालकासह 2 प्रवासी जखमी. चालक पोलिसांच्या ताब्यात. अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत नसल्याची माहिती. बिहारमध्ये फेरतपासणीनंतर निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध. यादीमध्ये 7.42 कोटी मतदार. 21 लाख नवमतदारांची नोंद तर 69 लाख लोकांची नावं वगळली. Co-powered by the bold look